नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर पहा, या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात प्रथम उत्तर तालिका कधी येईल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. कारण की तुमची परीक्षा संपली 19 जुलैला. आपला पेपर जो होता शेवटचा पेपर होता आणि आता तो पेपर संपलेला आहे. सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे रिस्पॉन्स शीटची. कारण की तुमची परीक्षा ही घेतलेली आहे TCS कंपनीने. TCS कंपनीने पेपर घेतला आणि TCS कंपनीने पेपर घेतल्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स शीट या ठिकाणी मिळणार आहे. पण रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते आणि ती कोणत्या तारखेला तुम्हाला मिळू शकते याच्या अंदाजित तारखा आपण पाहणार आहोत. त्या कशाच्या बेसिसवर बघतोय आपण? मागे किंवा यापूर्वी ज्या काही TCS कंपनीने इतर परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्या बेसिसवर आपण एक ॲनालिसिस करून अंदाज काढू शकतो की तुमची आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते. TCSने सुरुवातीला वन विभागाची आणि तलाठीसारख्या परीक्षा घेतल्या होत्या. त्यामध्ये एक एक महिन्याचा कालावधी जवळपास म्हणजे 30-30 दिवस TCSने घेतले होते. नंतर आरोग्य विभाग जर तुम्ही पाहिलं तर आरोग्य विभाग असो किंवा इतर ज्या काही भरत्या आहेत नगर परिषद सारख्या, त्यामध्ये TCSने 15 दिवसांचा कालावधी घेतला होता. नंतर BMC लेटेस्टवाली झाली होती BMC आणि इतर ज्या काही गेल्या काळामध्ये परीक्षा झाल्या तर तिथे फक्त 7च दिवसात TCSने आन्सर की प्रोव्हाईड केली आणि आता अशी कंडिशन आहे की 3 आणि 4 दिवसातच TCS आन्सर की ही प्रोव्हाईड करू शकते. म्हणूनच 19 तारखेला जर तुमची परीक्षा झालेली असेल तर याच आठवड्यामध्ये म्हणजे करंट वीकमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स शीट जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळू शकते. 26 तारखेच्या आसपास रिस्पॉन्स शीट मिळू शकते. रिस्पॉन्स शीट मिळाल्याच्या नंतर तुम्ही ती चेक करू शकता आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की तुमचा स्कोर किती आहे. नॉर्मलायझेशन यामध्ये होणार आहे. काही जणांचा प्रश्न आहे की होणार आहे किंवा नाही. तर नॉर्मलायझेशनचा असा विषय आहे की जर एका पदाची परीक्षा अनेक शिफ्टमध्ये पार पडली, म्हणजे पद आहे एकच आणि पेपर जर अनेक शिफ्टमध्ये झालेला असेल, तर तुमचं नॉर्मलायझेशन होईल. हे कशावरून तुम्हाला समजणार आहे? टाईम टेबलवर. तुम्ही टाईम टेबल पहा. टाईम टेबलवरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. जर एकच पद असेल आणि त्याची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये पार पडली, तर नॉर्मलायझेशन होणार आहे. ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला, त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. हे झालं नॉर्मलायझेशनच्या बाबतीत. प्रथम आन्सर की आपण पाहिली 26 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा जास्तही कालावधी लागू शकतो. पण पॉसिबिलिटी आहे की 26च्या जवळपासच तुमची आन्सर की ही पब्लिश केल्या जाईल. दुसरं पहा असं, की पुढील स्टेप काय-काय राहणार आहे? तर सध्या लागणार आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट. त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला कालावधी मिळेल. ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर प्रश्नांमध्ये किंवा पर्यायांमध्ये किंवा काही प्रश्न रद्दही केल्या जाऊ शकतात आणि त्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुमच्या मार्क्समध्ये फरक हा दिसतो आपल्याला. सेकंड रिस्पॉन्स शीट लागते. त्याला आपण सुधारित उत्तर तालिका असं म्हणतो. पहिले लागते प्रथम उत्तर तालिका, नंतर लागते सेकंड रिस्पॉन्स शीट आणि त्यानंतर लागत असते मेरिट लिस्ट. मेरिट लिस्टमध्ये आपल्याला समजतं की आपल्या मार्कांचं नॉर्मलायझेशन किती झालं आणि तुमचा फायनल स्कोर किती आहे. ज्या मार्कांवर तुमची निवड होती ते मार्क असतात मेरिट लिस्टमधले. त्याच मार्कांचं गृहीत धरून तुमची निवडही केल्या जाते. अजून बरीच प्रोसेस यामध्ये बाकी आहे. प्रथम उत्तर तालिका, त्यानंतर ऑब्जेक्शन, नंतर सुधारित उत्तर तालिका, नंतर मेरिट लिस्ट, मग नंतर तात्पुरती निवड यादी आणि नंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच लागणार आहे अंतिम सुधारित किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट. तर अशा पद्धतीने आता पुढील प्रक्रिया राहणार आहे. तुमचा पेपर कसा गेला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरला होता तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जशी आन्सर की प्रोव्हाईड होईल तशी तुम्हाला आन्सर कीची लिंक आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊन जा.